फौजांनी गाझा पट्टीत हमासवर जोरदार हल्ला केला। इस्रायलने सलग चौथ्या दिवशी उत्तर गाझाला लक्ष्य केलं। हमासने जमिनीखाली बांधलेली भुयारे आणि बांधकामे यांना लक्ष्य केल्याची माहिती इस्रायलच्या सैन्याकडून देण्यात आली आहे। अलीकडेच भारतासह रशिया, चीन, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया आणि जपान या 6 देशातील पर्यटकांना श्रीलंकेने व्हिसा मोफत देण्यास सुरुवात केली आहे। दरम्यान श्रीलंकेपाठोपाठ आता थायलंडने भारत आणि तैवानच्या नागरिकांसाठी व्हिसाची अनिवार्यता रद्द केली आहे। मध्ययुगीन काळातील एक लोखंडी कृत्रिम हात सापडलाय। हा एका प्राचीन सांगाड्याला जोडलेला होता। हा सांगाडा 15व्या शतकातील असल्याचं म्हटलं जातंय। जर्मनीतील फ्रीझिंग येथे हा कृत्रिम हात सापडला आहे। जपानच्या समुद्र किनाऱ्यावरील कोरल रीफ्सजवळ 8 हात असलेल्या आश्चर्यकारक समुद्री प्राण्याची एक नवीन प्रजाती आढळून आली आहे। ही प्रजाती शिकार पकडण्यासाठी मार्शल आर्ट्स सारखी टेक्निक वापरत असल्याचं दिसून आलं। अमेरिकेत एका महिलेच्या हृदयाचे ठोके 27 मिनिटं थांबलेले होते। तिचं शरीर निळं पडलं असून या दरम्यान ती जिवंत असल्याची कुठलीही लक्षणं नव्हती। मात्र काही वेळाने ही महिला अचानक जिवंत झाली आणि उठली। अमेरिकेत वरुण नावाच्या 24 वर्षीय भारतीय मुलाच्या डोक्यात एका स्थानिक तरुणानं चाकू भोसकल्याची धक्कादायक घटना अमेरिकेत घडली आहे। इंडियानामधील वेल्परेसो शहरामध्ये हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। समाजकंटकांकडून व्हायरल होणारे मेसेजेस, फोटो आणि व्हिडिओ रोखण्यासाठी मणिपूरच्या गृह विभागाने 5 नोव्हेंबरपर्यंत इंटरनेट बंदी वाढवली आहे। येत्या काही दिवसात ही बंदी मागे घेतली जाईल असंही आश्वासन मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी दिले होतं। राजकीय पक्षांना निधी उपलब्ध करून देणाऱ्या निवडणूक रोख्यांच्या अपारदर्शी योजनेमुळे भ्रष्टाचाराला वाव मिळतो। सत्ताधारी आणि विरोधकांना समान संधी मिळत नसल्याचं ही योजना लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात केला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड या विभागात काम करणाऱ्या लष्करातील मेजरची तडकाफडकी हकालपट्टी केली आहे। लष्कराच्या चौकशीत हे आढळून आलंय की राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं या मेजरने हलगर्जीपणा केला। देशाच्या विकासाच्या वाटचालीत ठराविक वर्गाचे लांगुल चालन आणि तुष्टीकरणाचे राजकारण हा सर्वात मोठा अडथळा आहे। राजकीय स्वार्थासाठी देशाच्या एकात्मकतेबाबतही तडजोड करू शकतात अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली। दिल्ली सरकारच्या कथित अबकारी धोरण घोटाळ्यात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करू शकते अशी भीती आपच्या नेत्या आतिशी यांनी व्यक्त केली। राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मंगळवारी 56 उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली। राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांना उदयपूरमधून तर भाजपमधून आलेल्या मानवेंद्र सिंह यांना सिवानामधून उमेदवारी देण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील आमदार बाळासाहेब आजबे हे देखील कालपासून आंदोलन करत आहेत। त्यांनी आंदोलन थांबवावं यासाठी राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी त्यांची समजूत काढली। मात्र आजबे हे आंदोलनावर ठाम आहेत। अमरावती जिल्ह्यातील आझाद समुदायाचा इतिहास चर्चेत आहे। जन्म, मृत्यू, शाळा, शेती अशा कोणत्याच दाखल्यावर त्यांच्या जातीचा उल्लेख नाही असा मंगळूर दस्तगीर गावातील एक समुदाय आझाद नावाने ओळखला जातो। या आझाद समुदायाच्या वाट्याला मात्र जातीच्या नावावर संघर्ष झाला आहे। विरोधकांनी राहुल नार्वेकरांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत। या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासंदर्भात माध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकरांनी विरोधकांना लक्ष्य केलं। राज्यात प्रशासनाकडून काही ठिकाणी इंटरनेटवर निर्बंध लादण्यात आलेत। अशा गोष्टी करून सरकारने राज्यातील वातावरण दूषित करू नये असं मत जरांगे यांनी व्यक्त केलं। विशेष अधिवेशन बोलावून त्यात मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्याची ही मागणी केली जाते। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली आहे। संजय राऊत यांनी या बैठकीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला। राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीचीही आज तोडफोड करण्यात आली। मुंबईतील कुलाबा येथील आमदार निवासाजवळ हसन मुश्रीफ यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली। या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले।
राज्यातील कमाल आणि किमान तापमानात घट होत असल्यामुळे उन्हाचे चटके आणि उकाड्यापासून सुटका झाली आहे। राज्यात हळूहळू गुलाबी थंडीला सुरुवातही झाली आहे। मात्र असं असलं तरी नोव्हेंबर महिन्यात थंडी कमी राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। अमरावती जिल्ह्यातील विविध जलाशयांमध्ये देशविदेशातील पक्ष्यांचं आगमन झालं असून ऑक्टोबरमध्ये शहरालगतच्या बोरगाव जलाशय आणि आजूबाजूच्या परिसरात समुद्री बगळा आणि लालसर छातीची फटाकडी हे पक्षी आढळून आले। गुलाबी थंडीचे दिवस आणि दिवाळीच्या उत्साहात आकाशात देखील विविध आकर्षक घडामोडी लक्ष वेधून घेणार आहे। उल्का वर्षावाचे निमित्ताने दिवाळी पूर्व आणि दिवाळी पश्चात आकाश दिवाळी, गुरुग्रहाचे पृथ्वी सानिध्य, ग्रहचंद्र युती, ग्रहदर्शन, बुध ग्रह उदय, आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र आदींचा मनसोक्त आनंद घेता येईल। नागपूर महानगरपालिकेत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत स्टाफ नर्स पदांसाठी नुकतीच भरती झाली। यावेळी उमेदवारांची निवड करताना निकषांना हरताळ फासल्याचा आरोप काही उमेदवारांनी केला। त्यामुळे ही भरती प्रक्रियाच आता वादात सापडली आहे। विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बुधवारी गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड हा सामना हाऊसफुल असल्याचं सांगितलं जातंय। मराठा आरक्षण आंदोलनाला ठिकठिकाणी हिंसक वळण मिळतंय। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या सामन्यासाठी चोख बंदोबस्त ठेवलाय। सामन्याच्या पूर्वसंध्येला परिसराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं आहे। मागील महिन्यात स्वदेश फेम अभिनेत्री गायत्री जोशी हिचा इटलीमध्ये भीषण कार अपघात झाला होता। या कार अपघातामध्ये गायत्रीसह तिचा पती विकास ओबेरॉय जखमी झाला होता, तर समोरच्या गाडीमधील स्विस जोडप्याचा मृत्यू झाला होता। या भीषण अपघातानंतर पहिल्यांदाच गायत्री जोशी सगळ्यांसमोर आली। मंगळवारी मुंबईतील एका कार्यक्रमात गायत्री तिच्या पतीसह उपस्थित राहिली होती।